भाई वैभव कुठे आणलं तू यार, एकदम कडक. मित्रांनो तो आहे आपला वाघ. नाद करायचा नाही. हो जटायू. जय श्रीराम. काय बऱ्या गोष्टी नाही माहिती आहे मित्रांनो आपल्याला, आणि आपल्याला कुठे शाळेत नाही शिकवल्या गेल्यात. या कुठेतरी एज्युकेशन सिस्टममध्ये या गोष्टींचा समावेश केला पाहिजे असं मला तरी वाटतं. नमस्कार मित्रांनो, मी यूट्यूबर सिद्धेश शिंदे तुमचं आपलं भटक्या सीड या चॅनलमध्ये मी सहर्ष स्वागत करत आहे. चला सुरू करूया भाग 3. मित्रांनो, आज आपण नॅचरल हिस्ट्रीबद्दल जाणून घेणार आहोत. जर ह्या अगोदरचे 2 भाग तुम्ही पाहिले नसतील तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. ते 2 भागसुद्धा बघा. आणि आज आपण 3ऱ्या भागाला सुरुवात करूया आणि नॅचरल हिस्ट्रीबद्दल जाणून घेऊया वैभवकडून. स्क्रीनवरती दिसणारे पक्षी व प्राणी हे तुम्हाला हुबेहूब जिवंत वाटतात. त्यामागे एक वेगळी जादू आहे. ती जादू काय ती वैभव तुम्हाला सांगेलच पुढे व्हिडिओमध्ये. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ पूर्ण पहा. चला सुरू करूया भाग 3. चला मित्रांनो, तुम्हाला नॅचरल हिस्ट्री सेक्शनमध्ये घेऊन जातो. चला, आपल्याला आता वैभव नॅचरल हिस्ट्री सेक्शनमध्ये घेऊन चालला आहे. तर बघूया इथे आता काय नवीन आपल्याला पाहायला भेटतं आहे. सो मित्रांनो, चला आपण इथून जाऊया. तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी यांचं एक उत्तर हे दाखवलं आहे. तुम्ही पाहू शकता. जर तुम्ही पक्षी किंवा प्राणीप्रेमी असाल तर तुम्हाला हे नक्की आवडेल. काय वैभव, पक्षी किंवा प्राणीप्रेमी असाल तर नक्की तुम्हाला आवडेल हे पाहायला. हे अक्षरशः जिवंत वाटतंय. तुम्ही बघू शकता, याच्यात अक्षरशः जीव असल्यासारखं वाटतंय. कुठेतरी भास होतो की हे जिवंत आहे. अजून टॅक्सीदर्मी केलेली आहे, त्यामुळे तुम्हाला ती जशीच्या तशी दिसते. ओके, किती सुंदर असं हे आहे, बघू शकता तुम्ही. हा काळा कस्तूर याला बोलतात, इंडियन ब्लॅकबर्ड. काळा कस्तूर पक्षी आहे. हे खूप छान आहे यार. भाई वैभव कुठे आणलं तू यार, एकदम कडक. मलबार शीड कस्तूर. मी मलबार हिलबद्दल ऐकून होतो, पण हे पक्षीचं पण एक नाव आहे, मलबार शीड कस्तूर. खडकाळ डोंगरांच्या कपाऱ्यांमध्ये हे पक्षी असतात. स्वतःचं घरटं बांधतो. एवढ्या उंचावरती स्वतःचं घरटं बांधणारा एक वैभव इथं आहे ना. समुद्री घार, ब्राह्मणी काईट. आई शपथ, एक नंबर. माझा फेवरेट पक्षी आहे. पाण्यातले पक्षी मासे, ही त्यांची पिल्लं आहेत आणि हे पक्षी आहे, तुम्ही पाहू शकता. ओके, कावळ्यांचे प्रकार पण आहेत बाई. इथे तुम्ही पाहू शकता, हे कावळ्यांचे प्रकार आहेत, इतर पक्ष्यांचेही प्रकार आहेत. आणि हे तुम्ही आता बघा, भाई साप. हे समोर आलं तर आपण मराठीत गेंडा म्हणतो. काय बोलतो आपण याला? गेंडा. गेंडा. ओके, याला आपण गेंडा बोलतो. भारतीय गेंडा आहे ना हा पण बाहेर गावातला. हे इकडे बघ ना, इकडे बघ ना. सुग्रण पक्षी आपला. हे तुम्ही गावी तर बहुतांश पाहिलं असेल, पण किती छान आहे तुम्ही बघू शकता. मित्रांनो, खरं सांगतो तुम्हाला, तुम्ही इकडे एकदा व्हिजिट करा. आपल्या
मुलांना घेऊन या, मित्रमैत्रिणींबरोबर या, नक्की इथे व्हिजिट करा. इथे खूप काही गोष्टी पाहण्यासारख्या आहेत. नको तिकडे टाईमपास करण्यात काहीच अर्थ नाही, पण इकडे याल तर तुम्हाला खूप काही गोष्टींचं ज्ञान भेटेल. आणि खास करून मुलांना तर नक्की घेऊन या. कुठेतरी गेम्स किंवा वेबसिरीज किंवा या गोष्टी बघण्यापेक्षा, त्यांना गुंतवून ठेवण्यापेक्षा या गोष्टी त्यांना दाखवा, जेणेकरून काही इतर ज्ञानसुद्धा त्यांना भेटू शकतं. हे आपलं देशी गिधाड आहे. ओके. सध्या हे क्रिटिकली एंडेंजर्ड स्पीशीजमध्ये येतात. म्हणजे ही प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे आणि आपण ही वाचवली पाहिजे. हो, पण हे कशामुळे नष्ट होतात, काही आयडिया? मोबाईलचे रेडिएशन्स आहेत किंवा आपण सगळीकडे आपण शहरीकरण करतोय, त्यामुळे जे हे वनप्राणी आहेत त्यांचा जो नैसर्गिक अधिवास आहे तो नष्ट होत चालला आहे. त्यामुळे या पक्ष्यांची संख्या कमी होत चालली आहे. नाही, जरी आपण एक गोष्टी मी म्हणजे पाहिल्या आहेत, काही वर्षापूर्वी मी एक आर्टिकलसुद्धा वाचलेला होता की बहुतांश आता सगळेच पक्षी नष्ट होत चालले आहे ना. हे तर अक्षरशः जिवंतच वाटतात. बघ ना, हे तुम्हाला एरोलीला सुद्धा दिसेल. एरोलीला आहेत माहिती आहे, खूप आहेत. शिवडीला पण येतात. शिवडी, एरोली, इकडे गेलात तर सगळे हे स्थलांतरित पक्षी आहेत. हे काही काळापुरते असतात, काही काळापुरते येतात आपल्याकडे. नो GPS, नो मॅप, नाही काही गायडन्स, तरी पण ते येतात. त्यांना माहिती आहे. हो 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 जटायू, जय श्रीराम. मित्रांनो, हे बघून इथे एवढी फाटते. हे ओरिजिनल आलं तर काय होईल आपली अवस्था. मोठा आहे पक्षी, खूप मोठा पक्षी आहे मित्रांनो, बघू शकता तुम्ही. भयानक वाटतं. आणि हे उंच उंच एकदम ह्याच्यात राहतात ना, हे ना. आता आपण इकडे येऊया. वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी आहेत. मैं चाहता हूँ मेरे स्कूल वालों के फीस में वापस मांग लूँ. आपला कोंबा मित्रांनो, आणि हे आमचं राष्ट्रीय पक्षी मोर, बघू शकता मित्रांनो. हे आहे सटायर पक्षी आहे. त्याला खडमोर बोलतात. कितीतरी प्रकारचे पक्षी, कितीतरी प्रकारचे जनावर आहेत, पण आपल्याला नाही माहिती, कारण आपल्याला या गोष्टी कधीच शिकवल्या गेल्या नाहीत. आणि हे कुठेतरी चुकीचं आहे यार, असं नाही व्हायला पाहिजे. हे चमर गीत आहे. खात असेल एक ग्रेट हॉर्नबिल आहे, मोठा पक्षी आहे. महाधनेश पक्षी बोलतात त्याला. स्वतःला बंद करून घेते, थोडंसं चित्र करते. आता परत आपण आलो आहे पक्ष्यांच्या सेक्शनमध्ये, आणि इथे आहे आपला सुतार पक्षी लाडका, जो आपण बघतो कधी ना कधी, तांबूस. किंगफिशर. हा किंगफिशर आहे, विजय मालन आहे. पक्षी किंगफिशर आहे. लगेच काही तळीराम मित्रांना लगेच किंगफिशर आठवेल. वैभव, आपण मानवी जात किती स्वार्थी येणार आहे.
खरंच. हे काय रे? भारती पाकोळी. ही डोंगरातनं दऱ्यातनं खऱ्या खोऱ्यातनं असतील या पक्षी. बघू शकता तुम्ही, एक डोंगर खोऱ्यातला सीन आहे हा. छोट्या छोटे घरटे बनवलेत त्यांनी स्वतःच्या लाळेचा उपयोग करून ते घरटे बनवतात. स्वतःच्या. हो, ओके. वाव, हे बघ. काय बघतोय? हे आहेत घुबड. वेगवेगळ्या प्रकारचे घुबड आहेत. उलूक, याला बघा हा कसा बघतोय. काय रे ते बघ. वाव, हे आपलं लाल तोंडाचं माकड आहे. हे तर आपण खूप पाहिलेत. लालतोंडी माकड हे आपल्याकडे जास्त आढळतात, महाराष्ट्रात खास करून. हे मी माझ्या गावी खूप पाहिलं आहे. हां, ह्याला गहू म्हणतो आम्ही, गौरेडा म्हणतो ना आपण, तसं हे आमच्या गावी खूप आहेत. माझं गाव कोल्हापूर चंदगड तालुका येथील आहे. आणि जेव्हा आपण गोवा मार्गे किंवा दुसऱ्या घाटातनं जातो तेव्हा हे खूप आढळतात. हे डोळ्यासमोर बघितले आहेत. हे खूप शक्तिशाली असतात मित्रांनो. हे आता समोरसुद्धा तुम्ही पाहू शकता, अक्षरशः टरकते हे समोर बघून. आता हे बघा, हे लंगूर आहेत. मित्रांनो, खरंच आपण मानवी इतके स्वार्थी झालोत ना की ह्यांचं आपण जगणं मुश्किल गेलं आहे अक्षरशः. ह्यांनाही सुद्धा अधिकार आहे जगण्याचा. हा चमगादड आहे, वाटवागुळ बोलतो आपण याला. हा खास करून रात्रीतनं दिसतो. जर एखाद्या गुहेमध्ये असाल किंवा कुठेतरी एका अशा विज्ञान ठिकाणी असाल तर तुम्हाला हे असं दिसू शकतं. मित्रांनो जो आहे आपला वाघ. नाद करायचा नाही. राणीची बाग मला माहित नाही, पण इकडे आल्यावर तुम्हाला बऱ्याच गोष्टी काहीतरी दिसतील अशा एकदम खूप डेंजर आहे. हा बघा, पाणी पितोय. वाले भी है, ये उडने वाले भी है. हे स्क्विरल्सचे काही प्रकार आहेत. हे काटेरी उंदीर आहेत, तुम्ही पाहू शकता. हरिण, हे शेकरू आहे. हे खरं मोठं शेकरू आहे, हे मोठं आहे. ही काश्मीरी हरिण आहे मित्रांनो. पाहू शकता तुम्ही, खूप मोठी आणि एकदम बल्लाड आहे. मोठी असते हरिण. काही प्राण्यांची नावं सुद्धा आपण ऐकून नाहीत, पण हे आहे तिथे. हा ससा आहे मित्रांनो. आणि ही आहे डॉल्फिन, सगळ्यांचा आवडता प्राणी, पण खूपच कमी दिसणारा असा डॉल्फिन. सॉरी, मत्स्य आणि सरीसृप दालन आहे, पण ते आता देखभालासाठी बंद ठेवलं आहे. तर इथेही आपल्याला जाता आलं असतं. मित्रांनो, हा गेंडा सुद्धा आहे इथे, जो मगाशी आपण पाहिला तसाच. हे बघा तो कसा वाकून बघतोय.
आणि हा आपला सफेद वाघ, पांढरा वाघ, सिंह, वैसा मत जाओ बेटा, भाग भाग के जा रही है, डायरेक्ट पटक रही है उसको। हा आपला आहे हसवल, खूप पाहिलेत गावी। पकड़ो इसको, दे दो उधर। हा कोणता प्राणी आहे मित्रांनो, कमेंटमध्ये नक्की सांगा। खवले मांजर, ओके खवले मांजर बोलतात मित्रांनो याला। काय बऱ्या गोष्टी नाही माहिती आहे मित्रांनो आपल्याला, आणि आपल्याला कुठे शाळेत नाही शिकवल्या गेल्यात या। कुठेतरी एज्युकेशन सिस्टममध्ये या गोष्टींचा समावेश केला पाहिजे असं मला तरी वाटतं। बऱ्याच गोष्टी नाही माहिती आम्हाला आणि नाही शिकवलं गेलं आहे शाळेमध्ये। किती दिवस आम्ही फक्त कार्टूनमध्ये बघायचं किंवा कुठे बघायचं, आता हे आम्ही इकडे आलो आहे म्हणून आम्हाला माहिती आहे। मित्रांनो कोल्यांचा झुंड बघा, कोल्यांचा झुंड बघा कसा आहे, अक्षरशः जिवंत वाटत आहेत। असं वाटतं हे परतून बघेल तर काय आणि काय नाही। एका पिल्ल्याने कावळा पकडून, पक्षी पकडून आणलाय आणि इकडं पूर्ण कोल्यांचं झुंड इकडं बघायला लागलाय। भारतीय कोल्हा येऊ, जो कोणता आहे भाई बघूया याला, हा कोण आहे? ही ताकीन म्हणतात याला, मला आधी वेगळं विचित्र वाटलं काय ते प्राणी, याला ताकीन बोलतात। निलगिरी मार्टिन, याला निलगिरी मार्टिन बोलतात। हा रानडुक्कर वाटतोय। हा सापळा सुद्धा भेटलाय ढेकळचा। कुठेतरी असं वाटतंय जिवंत होतील। आणि विचार करा मित्रांनो, हे जर खरंच जिवंत झाले तर आपली काय अवस्था होईल? हे खरंच जिवंत झाले तर काय होईल आपली अवस्था? हा हत्ती आहे, एशियन एलिफंट आहे, आणि हे बसलंय लबाड, हे आपलं चित्ता, तेंदवा, बिबट्या कसा बघतोय बघा, नजरेत धार आहे याच्या। ह्या आपल्या जंगली बकऱ्या आणि शेळ्या आहेत। इकडे दिलेलं आहे वाईल्ड गोट्स अँड शिप्स, जंगली मेंढ्या आणि शिप्स आहेत। मित्रांनो पैसा वसूल आहे हे सगळं बघण्यामध्ये, वेगळेच आनंद आहे, खरंच भारी आहे। वैभव कुठे बघूया आपण? झूम पूर्ण करशील ना तर असं वाटतं हा सीन चाललाय ते। वैभव, या एवढे सगळे आपण आता इथे पक्षी प्राणी बघितले, हे अक्षरशः जिवंत वाटतात आपल्याला। मग काय हे POPचे बनले आहेत की हे ओरिजिनल आहेत? मला तर ओरिजिनल वाटत आहेत, पण हे कसं बनलं असेल काही माहिती सांग ना। इथे माहिती दिली आहे का? नवीन माहिती सांगतो। ओके, या प्रकाराला पक्षी आणि प्राणी तुम्ही इकडे सगळीकडे बघितले, हां, ते तुम्हाला जसेच्या तसे दिसत असतील बरोबर? हां, तर हे याच्यासाठी यांना प्रिझर्व करण्यासाठी किंवा तुम्ही ज्या प्रकारे त्यांना बघू शकता, हां, त्या टेक्निकला टॅक्सिडर्मी असं म्हटलं जातं। ओके, टॅक्सिडर्मी ही एक अशी टेक्निक आहे ज्याच्यामध्ये मेलेल्या पशुपक्ष्यांची कातडी काढून त्यांना साफ केलं जातं, जतन केलं जातं, आणि त्यात एक विशेष प्रकारची सामग्री भरून त्यांना जिवंत पशुपक्ष्यांसारखं बनवलं जातं, त्याला टॅक्सिडर्मी असं म्हणतात। त्याच्यामध्ये 4 प्रोसेस इन्व्हॉल्व आहेत। पहिलं म्हणजे त्या पक्ष्यांची कातडी काढली जाते आणि साफ केली जाते। ओके, त्याच्यानंतर
पक्ष्यांच्या कातडीच्या आतील भागावर बोरिक पावडर सोडली जाते आणि त्याच्यावर चिमूटभर आर्सेनिक पावडर लावली जाते. ओके. त्याच्यानंतर पुढची नेक्स्ट स्टेप अशी आहे की पक्ष्यांच्या कातडीमध्ये गवतांच्या पेंडांसारखं काही साहित्य वापरलं जातं आणि त्यांचा जो मूळचा आकार आहे तो तयार केला जातो आणि तारा आणि इतर बरंचसं साहित्य वापरून त्याचा जो ढाचा असतो तो तयार केला जातो. त्याच्यानंतर शेवटची जी स्टेप आहे ती अशी आहे की त्या पक्ष्याला दोऱ्याने शिवलं जातं, त्याला काचेचे डोळे लावले जातात आणि झाडं फांदी यांच्यावर उभं केलं जातं. एक नैसर्गिक इकोसिस्टीम जशी त्याची आहे ती बनवली जाते. ओके. अशा प्रकारे ह्या प्रकारे आपल्याला हे पक्षी जिवंत वाटत आहेत. हां, म्हणून ते आपल्याला आहे प्राणी किंवा काही पक्षी असं वाटतं की आता काच फोडून बाहेर येते. तू बघितलं असशील सिद्धेश, काही पक्षी प्राणी आणि हे असं वाटतं की ते जिवंत आहेत, आपल्या समोर उभे आहेत. हो, त्याचं कारण आहे टॅक्सिडर्मी. ओके. सो मित्रांनो, मी अपेक्षा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, तुम्हाला टॅक्सिडर्मीबद्दल सुद्धा कळलं असेल आणि तुम्हाला ह्या व्हिडिओमधील किंवा इतर 2 भागांमधील कोणत्या गोष्टी आवडल्या हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा आपण नवीन व्हिडिओ कव्हर करू, नवीन अशा ठिकाणी जे खूप मुंबईतले कमी लोकांना माहिती आहे. सो मित्रांनो, भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चांग भलं.